गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार। तर काल आपण चर्चा करता करता शेवटी थांबलो कुठे, तर ईश्वर आहे का, आहे तर कुठं आहे, याला कसं पाहता येईल अशी जिज्ञासा जागी झाली। जिज्ञासेतून हे कळलं की ज्यांना माहिती आहे अशा पूर्ण संतांना, ज्यांना सद्गुरू असं सुद्धा संबोधलं जातं, ज्यांना माहित आहे ईश्वर, ज्यांनी स्वतः बघितलेला आहे, अशा संत सज्जनांना किंवा अशा समर्थ सद्गुरूला हात जोडून आपण परमेश्वराचं दर्शन घेऊ शकतो, परमेश्वराची प्राप्ती करू शकतो। आणि त्याचबरोबर मी हे पण सांगितलं की अनादिकालापासून जर चालत आलेली संत परंपरा पाहिली तर ज्यांना ज्यांना ईश्वर भेटला, ज्यांना ज्यांना पारब्रह्म परमेश्वराची प्राप्ती झाली, ती त्यांना त्या त्या समयाला जे विद्यमान संत होते त्यांच्याकडून झाली। त्यामुळं परमेश्वर साक्षात पाहिजे तर सद्गुरू पण साक्षातच लागतो, हे आपण काल पाहिलं। पण त्याचबरोबर असा संत सद्गुरू शोधत असताना सुद्धा आपल्याला अत्यंत जागरूक राहावं लागतं। कारण पूर्वी अवस्था अशी होती की समस्त भारतवर्षामध्ये असे पूर्ण ब्रह्मर्षी, ब्रह्मज्ञानी संत फार कमी होते। एका दुसराच त्या त्या समयाला कोणीतरी असायचे संत, आणि ज्यांच्याकडे जाऊन ज्यांच्या गुरुग्रहीत राहून थोडक्यात ब्रह्मप्राप्ती करता येते इथपर्यंत लोकांना माहीत असायचे आणि लोक त्यांच्याकडे जायचे। आता तसं नाहीये। आता जसं मगदे पण मी एकदा सांगितलं होतं, तुकाराम महाराजांच्या भाषेत, संतांच्या भाषेत, पैशाला पासरीवर आहेत, स्वतःला गुरु म्हणवणारे, स्वतःला सद्गुरू म्हणवणारे। मग आपलं नेमकं कुठं चुकतं किंवा अशा लोकांचं कसं फावतं? तर सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट ही की आपण स्वतःला भक्त समजतो, आस्तिक समजतो, पण तरी सुद्धा दुर्दैवाचा भाग हा आहे की आपण परमेश्वराच्या प्राप्तीची सर्वसाधारण ओढ कोणाला नसते। एक गमतीचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन। माझे एक सखे मुनिया, मित्र मुनिया, माझे एक गुरुबंधू आहेत, परमादरणीय त्रिलोकचंदजी महात्मा। त्याने एक अनुभव सांगितला होता त्यांचा की लोकांना देव कसा नको असतो। आपण कितीही प्रेरणा दिली तरी सुद्धा त्यांचे एक मित्र होते, सगळेच व्यापारी, ते महात्मा त्रिलोकचंदजी पण व्यापारी। आणखी त्यांचा तो मित्र ते रोज बघायचे की सकाळी दुकानावरती, व्यवसायावरती येण्याच्या अगोदर त्यांच्या शहरामध्ये असलेल्या सगळ्या मंदिरामधून किंवा जिथं जिथं समाधी आहे, जिथं जिथं आपण असं म्हणून श्रद्धास्थान आहे, अशा सगळीकडे फिरून ते अगदी भक्तिभावानं फुलं वाहून, उदबत्ती लावून, हात जोडून नमस्कार करून सगळीकडे फिरून यायचे आणि मग दुकानात यायचे। आणि त्यानंतर पुन्हा दुकानात आल्यानंतर दुकानामध्ये सुद्धा त्यांनी जे भक्तिभावाने देवी देवतांच्या तस्विरी लावल्या होत्या त्यांना ते धूप दीप अगरबत्ती दाखवायचे, श्रद्धेनं हात जोडून नमस्कार करायचे, प्रार्थना करायचे, आणि मग त्यांचा व्यवसाय सुरू व्हायचा। मग त्यांचा तो श्रद्धाभाव महात्माजींना भावला, पण त्यांना असं वाटलं की हे जर इतके ईश्वर भक्त आहेत
देवासाठी एवढं सकाळी भक्तिभावाने फिरतात, श्रद्धेनं नमस्कार करतात, इतका जर यांच्यामध्ये उच्च कोटीचा श्रद्धाभाव आहे, तर यांना आपण प्रेरणा द्यावी की सद्गुरूचरणी या आणि याच ईश्वराच्या शाश्वत स्वरूपाची ओळख करून घ्या, म्हणजे तुमचं कल्याण होईल. असा देव जो 24 तास श्वासाला तुमच्या सोबत आहे, आत बाहेर नांदतो, जिथं जातो तिथं आपल्या सोबत आहे, अशा ईश्वराची प्राप्ती करा आणि कल्याण करा. तुम्हाला मग देवासाठी हात जोडायसाठी कुठं भटकावं लागणार नाही. त्यांनी ठरवलं की त्यांना आपण प्रेरणा देऊया. त्याने त्या मित्राला बोलवलं, चहा मागवलं आणि त्याला ही गोष्ट सांगितली, रोज सकाळी तू असं खूप श्रद्धेनं जातोस, तुझ्या मनामध्ये खूप देवाबद्दलचा उच्च कोटीचा भक्तिभाव आहे, तर सद्गुरूचरणी ये, संतांचरणी ये, आमच्या सद्गुरूचरणी ये आणि अशा शाश्वत एका देवाची प्राप्ती करून घे जो देव 24 तास आपल्या सोबत असेल. आपल्याला देवासाठी कुठं भटकावं लागणार नाही, देव आपल्या सोबत, आपण देवासोबत. त्याने ते ऐकलं श्रद्धेनं, पण तो काय म्हणाला माहितीये, म्हणजे लोकांना देव कसा नको असतो. तो म्हणाला हरकत नाही, पण मला असा देव नको म्हणे. म्हणजे कसा, जो 24 तास माझ्या सोबत राहील असा देव मला नको. तो म्हणे का, तू तर देवासाठी एवढा तळमळतोस, देवासाठी एवढं फिरतोस इकडे तिकडे. तो म्हणजे मला असा देव नको जो 24 तास माझ्या सोबत राहील. जर 24 तास देव माझ्या सोबत राहिला तर दुकानात बसून मी लांडी लवाड्या कशा करू. किती गंमत आहे पहा. लोकांना देव सुद्धा सोयीचा हवा असतो, पण तुम्ही भक्त आहात, तुम्हाला तर हे माहिती आहे की देवाची भक्ती किती समाधान, किती आनंद देते आपल्याला जीवनामध्ये. किती भक्तिभाव जर आपल्या जीवनामध्ये आपण भरला, देवाशी जर नातं जोडलं, तर हे जीवन किती सुखकर होतं. आपण सगळ्या संत अवतारी पुरुषांची चरित्र पाहतो. ज्यांनी प्राप्ती केली अशा प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास सुद्धा त्यांनी तक्रार नाही केली देवाबद्दल. भगवान श्रीकृष्ण जन्मताच त्यांना तुरुंगात जन्म झाला त्यांचा, माहित नाही का ती इतिहास तुम्हाला. प्राण वाचवण्यासाठी त्यांना भर धोधो पावसात यमुनेच्या पुरातून पलीकडे जावं लागलं. दुसऱ्या मातेच्या पदरामध्ये त्यांना वाढावं लागलं आणि मोठे होता होता सुद्धा त्यांच्यावरती किती हल्ले झाले आणि काय काय झालं सगळं माहिती आहे तुम्हाला. पण यांनी देवाबद्दल तक्रार नाही केली. देवानं जे दिलं मान्य करून घेतलं. कारण यथावकाश त्यांना जेव्हा आपल्या आत्मस्वरूपाची ओळख झाली, त्यामुळे त्यांना हे मनोबल प्राप्त झालं. त्यामुळे ही गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर मनामध्ये तो भक्तिभाव प्रथम जागा व्हायला पाहिजे की मला ईश्वर पाहिजे. आणि ईश्वर जर मला मिळाला, जसं एक छान गोष्ट सांगतात बघा संत, की एक राजा होता आणि नगरीमध्ये फेरफटका मारत असताना त्याची नजर एका मुलगीवरती गेली. देखणी तरुण मुलगी, तर दुर्दैवाने ती भीक मागत होती. आणि राजाची नजर जेव्हा तिच्यावर पडली, राजाने सेवकांकरवी तिला दरबारात बोलवून घेतलं आणि राजाने सांगितलं की मला तू आवडलेस आणि माझी इच्छा तुझ्यावर लग्न करायची आहे. राजा आज्ञा. तयारी झाली. थोडक्यात सांगतोय मी, तयारी झाली आणि त्या मुलीबरोबर राजाचं लग्न लागलं. कालपर्यंत भीक मागत होती, आज ती राजाची राणी झाली. आता राजाची राणी झाल्यानंतर तिला काही वेगळं काय सुखसुविधा मागायची गरज पडते का? नाही. तिला परत भीक मागायची गरज पडते का? नाही. पण दुर्दैव कसं आहे माहिती आहे आपलं, आपण देवाची भक्ती करत असताना देव माझा आहे, मी देवाचा आहे हा भावच आपल्यामध्ये नसल्या कारणानं राजाशी लग्न प्राप्त होऊन सुद्धा, राजा प्राप्त होऊन सुद्धा जर ती भिकारी पुन्हा भीक मागायला लागली तर याच्यासारखं दुर्दैव आहे का? म्हणून सगळ्या संत अवतारी पुरुषांनी, जसं ज्ञानेश्वर माऊलीचं सुंदर उदाहरण आहे, लोकांच्या कल्याणाचा भाव मनामध्ये आला आणि ज्या भगवद्गीतेमध्ये सगळ्या जगत कल्याणाच्या गोष्टी, जे तत्वज्ञान समस्त जगानं मान्य केलं. गीतेची भाषांतरं जगामधल्या सर्वात जास्त भाषांमध्ये झाली, कारण हे तत्वज्ञानच तेवढं उच्च कोटीचं आहे. आणि त्यातून एक एक श्लोक घेऊन त्याच्यावरती काही सर्जन, मोठमोठे लेख किंवा मोठमोठी पुस्तकं लिहून प्रसिद्ध झाले. सगळं माहिती आहे तुम्हाला. पण ज्ञानेश्वर माऊलीची तळमळ होती की हे तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत कसं पोचावं, कारण संस्कृतमध्ये ते असल्या कारणानं सामान्य माणसापर्यंत ही उच्च कोटीचं ज्ञान पोचणे शक्य नव्हतं. म्हणून माऊलीनं प्रयास करून, स्वतः ज्ञानप्राप्ती करून, सद्गुरू माऊलीच्या कृपेनं या
भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीमध्ये प्राकृत मराठीमध्ये भाषांतर केलं आणि तुमच्या आमच्यासाठी हा मार्ग सुकर करून दिला. आता हे झाल्यानंतर त्यांनी काही लोकांच्यापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचवलं. जसं विसोबा खेसरांनी ज्ञान घेतलं, संत नामदेवांनी ज्ञान घेतलं, जनाबाईंनी ज्ञान घेतलं, त्या काळचे हे संत. आणि जेव्हा त्यांना वाटलं की माझं कार्य सिद्धीस गेलं, ज्या कार्यासाठी मी आलो होतो, जे देवानं मला नेमून दिलेलं कार्य होतं, ते कार्य माझं पूर्णत्वाला गेलं, माझं काम संपलं. आता किती वय होतं बरं त्यांचं जेव्हा त्यांनी संजीवनी समाधी घेतली. संजीवन समाधी, जिवंतपणी समाधी त्यांनी घेतली आणि गुरुदेवांना निवृत्तीनाथांच्या चरणी त्यांनी विनम्रपणे सांगितले की माझं कार्य संपलं, आता माझं काम नाही आहे, मी निघालो. आता ही मनाची शक्ती, हे मनोबल कुठून येतं? ज्याने देवाला आपलं मानलंय, ज्याने देव आपला केला. मग हा देव जोपर्यंत आपण आपला करत नाही तोपर्यंत संसारामध्ये, प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, ऐहिक भौतिक सुखांच्या मध्ये चढ उतार तर येतात. पण जशी माझी सद्गुरू माऊली सांगते की जैसी भी हो परिस्थिती, कशी पण परिस्थिती असू द्या, जैसी भी हो परिस्थिती एक सी हो मनस्थिती. आपली मनस्थिती मात्र एक पाहिजे. ती केव्हा घडते, तेव्हा केव्हा शक्य होतं ते, जेव्हा आपण ईश्वराशी नातं जोडतो, ईश्वराशी एकरूप होतो. तर ही एकरूपता साध्य करण्यासाठी आपल्याला मनामध्ये भक्तिभाव तर जागा केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर योग्य मार्गाने संतांनी घालून दिलेल्या राजमार्गावरती जाऊन आपल्याला समर्थ संतांचा शोध घ्यावा लागतो आणि शोध घेऊन आशांपर्यंत पोहोचून आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेता आली पाहिजे. आणि ही ओळख झाल्यानंतरच खऱ्या भक्तीला सुरुवात होते. तर मी प्रार्थना करेन तुम्हाला की जगातल्या ऐहिक भौतिक गोष्टी ज्या आहेत, विज्ञानाच्या गोष्टी आहेत, प्रपंचातल्या गोष्टी आहेत, व्यवहारातल्या गोष्टी आहेत, तिथं आपण बुद्धी चालवतो, बुद्धीचा पूर्ण वापर करतो. पण का कुणास ठाऊक जेव्हा देवाचा आणि भक्तीचा प्रश्न येतो त्यावेळी माणूस मळलेल्या वाटेवरूनच चालतो, तिथं बुद्धी जरा पण वापरत नाही. संत समजावून सांगताना सांगतात की अगदी अंगावरचं वस्त्र जरी घ्यायचं असलं तरी मनुष्य 10 दुकानं पालथी घालतो. घरात धान्य घ्यायचं असलं तरी 4 दुकानात जाऊन प्रत्येक राशीमध्ये हात घालून हे धान्य योग्य आहे का, हे धान्य चांगलं आहे का तपासून पाहतो. अनेक गोष्टी आहेत, घर बनवायचं असू द्या, मुलीचं लग्न करायचं असू द्या, मुलासाठी मुलगी आणायची असू द्या, जे काय असेल सगळीकडे माणसाची बुद्धी जागरूक असते. पण दुर्दैवाचा भाग आहे जेव्हा देवाच्या भक्तीचा प्रश्न येतो मनुष्य बुद्धीच वापरत नाही, बिलकुल वापरत नाही. एक उदाहरण आहे सुंदर. शिर्डीच्या साईबाबांना आज सगळं जग मानतं. आज एक श्रीमंत देवस्थान म्हणून सुद्धा शिर्डीची ओळख निर्माण झालेली आहे. पण प्रत्यक्षात शिर्डीचे साईबाबा होते तेव्हा काय होते का होते श्रीमंत? आता शिर्डीच्या साईबाबांना किंवा साईबाबांना जग का म्हणतं तर त्यांनी आपल्याला एक सुंदर मंत्र दिला, जीवन आनंदी करण्याचा सुंदर मंत्र दिला. काय तर तुमच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे आणि सबुरी असली पाहिजे. सबुरी म्हणजे धीर, संयम, आणि देवावरती श्रद्धा असली पाहिजे. आणि या श्रद्धेमुळेच संयम येतो, सबुरी येते. आणि हे आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्या ब्रह्मांडाचा धनी, सगळ्या ब्रह्मांडाचा नायक ईश्वर जो आहे तो एक आहे. एक आहे. तुझा वेगळा, माझा वेगळा, या देशाचा वेगळा, त्या धर्माचा वेगळा असं नाही आहे. ह्या एका देवाचा मंत्र ज्याने दिला, समजावून सांगितलं, आपण ते साईबाबांना मानतो का साईबाबांचं मानतो हा ज्याच्या त्याने विचार करायला पाहिजे. अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. मी एकाच देवाला मानतो का फक्त साईबाबांना मानतो? त्यांनी जी शिकवण दिली त्याप्रमाणे एकच देव मानतो का अनेक देव मानतो? त्यामुळं हा जागरूकतेचा विषय आहे. जागं झालं पाहिजे माणसानं, समजलं पाहिजे की मी कुठं चुकतोय का. आणि हे जेव्हा ध्यानात येतं किंवा इकडं जेव्हा ध्यान जातं त्यावेळी आपण शोधायला लागतो. तसं माझाही अनुभव आहे आणि तुम्ही पण ही गोष्ट मान्य कराल की जोपर्यंत आपण आपलं अज्ञान प्रगट करत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. कशाला? भगवद्गीतेचंच उदाहरण घ्या. अर्जुनाला अनेक शंका होत्या, अनेक शंका, आणि त्या शंका त्याने विचारलेली प्रश्न
त्या प्रश्नांची उत्तर म्हणजे गीता आहे. काही वेळी भगवान श्रीकृष्णाने प्रश्न निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण केली, किंवा अर्जुनाला त्यांनी मुद्दाम काही गोष्टी विचारल्या, त्यातून त्यांना प्रश्न विचारले आणि त्या प्रत्येक प्रश्नाला भगवान श्रीकृष्णाने जी सुंदर उत्तरं दिली ती म्हणजे भगवद्गीता आहे. मग हे समजलं पाहिजे. मग भगवद्गीतेचा काय उल्लेख करावा, एक एक ओवी त्यातला एक एक श्लोक म्हणजे ग्रंथ आहे. एकेका श्लोकावरती अभ्यासपूर्ण जर कोणी त्याच्यावरती विचार केला तर सगळं जीवन बदलून जातं. मग हे म्हणून तर संत सांगतात की संत वाङ्मयाचा अशा प्रकारे आपण वापर केला पाहिजे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपण प्रगल्भ झाले पाहिजे, आपली भक्ती प्रगल्भ झाली पाहिजे. मग ती कशी करावी, काय करावी, या साऱ्या गोष्टी आपल्याला सगळ्या संत वाङ्मयातून प्राप्त होतात. आणि जसं मी जिथून सुरुवात केली की परमेश्वराची प्राप्ती ही ज्या त्या समयाला असलेल्या विद्यमान संतांच्याकडून होते, त्यांच्याकडूनच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. ज्यांना माहीत आहे, जे ईश्वरापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांनी ईश्वराला पाहिलेलं आहे. जसं ज्ञानेश्वरांचा उल्लेख मी केला की त्यांनी सुद्धा हे पाहिल्यानंतरच लिहिलं की आज सोन्याचा दिवस आहे, माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे. आज अमृताचा प्राशन मी केलं, मी हरीला पाहिलं. मग हा भाव प्रत्येकाला प्राप्त करता येतो. संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी किंवा जे संत अवतारी पुरुष होऊन गेले त्यांच्यासाठीच फक्त देव सर्वव्यापी होता असं नाही, सगळ्यांसाठी आहे. फक्त त्यांनी सर्वव्यापी आहे तर मला दिसत काय नाही हा प्रश्न निर्माण करून अशा सर्वव्यापीचं ज्ञान घेण्यासाठी त्यांनी मार्ग शोधला. आणि तो मार्ग म्हणजे संतांचे चरण, सद्गुरूचे चरण. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन की अशा समर्थ सद्गुरू चरणी, अशा समर्थ संतांच्या चरणी जाण्यासाठी सुद्धा आपण अत्यंत जागरूक असलं पाहिजे, डोळसपणेच हे काम केलं पाहिजे. आणि ते कसं करावं यासाठी सुद्धा आपण संतांचाच अनुभव, संतांचे श्लोक, संतांचेच ओव्या, संतांनी लिहून ठेवलेलं वाङ्मय याचा आधार घेऊन आपण प्रयत्न करूया की या समयाला असा विद्यमान संत कोण आहे ज्याच्याकडून मला परमेश्वराची प्राप्ती. तर मी अधिक बोलणार नाही, आपण पुन्हा या विषयाला घेऊन पुढच्या भागामध्ये भेटूया. आणि मला खात्री आहे की तुम्हाला म्हणजे हळूहळू का असेना, आता तुम्ही विद्वान आहात, भक्त आहात, परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराची पूजा अर्चा का केली पाहिजे किंवा परमेश्वराबद्दल प्रेम तुमच्यामध्ये निश्चित आहे. पण ह्या प्रेमाला मूर्त रूप देण्यासाठी, ज्याच्यावरती प्रेम करायचं अशा ईश्वराशी नातं जोडण्यासाठी आपण संत सद्गुरूचं माध्यम स्वीकारावंच लागतं. जगामध्ये असं एकही उदाहरण नाही ज्यांनी स्वतः प्रयत्न करून, स्वतः काही तपश्चर्या किंवा स्वतः काही सायास करून परमेश्वराची प्राप्ती केली. ज्यांना ज्यांना ईश्वर भेटला तो संतांच्या सद्गुरूच्या कृपेमुळेच भेटला. नमस्कार, धन्यवाद.